आदमापूर इथल्या बाळासो उर्फ अजित पाटील यानं लक्षतीर्थ वसाहत इथल्या इंगवले हॉल, जय पॅलेस, सृष्टी फार्म हाऊस या मंगल कार्यालयातून गेल्या महिनाभरात सुमारे 4 लाख रुपये किमतीचे दागिने चोरले होते. दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाटील याला ताब्यात घेतलंय. पाटील यानं यापूर्वी कोल्हापूर आणि पुणे इथं जवळपास 21 ठिकाणी चोऱ्या केल्यात. चोरी केल्याचे दागिने तो राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या जमिनीत पुरून ठेवत होता. मंगल कार्यालयातील कार्यक्रमांमध्ये तो फेटा बांधून पाहुणा म्हणून हजेरी लावायचा आणि दागिन्यांवर डल्ला मारायचा, अशी त्याची चोरी करण्याची पद्धत होती. सध्या लग्नसराईचे सीझन असल्यामुळे काही मंगल कार्यालय, लक्ष्मी तीर्थ येथील इंगवले मंगल कार्यालय, जय पॅलेस कळंब मंगल कार्यालय, तसेच हनबरवाडी येथील सृष्टी फार्म हाऊस या मंगल कार्यालयामध्ये मागील काही दिवसापासून चोरीचे प्रकार घडलेले होते. त्यामध्ये वधूवरांचे असलेले दागिने, त्यांना मिळालेल्या वस्तू याची मोठ्या प्रमाणामध्ये चोरी झाल्याची दिसून आलं होतं. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सुरेश पाटील, रुपेश माने, अमित सरजे ही माहिती घेत असताना त्यांना मंगल कार्यालयामधून एक इसम हा दागिने चोरी घेऊन जात असताना दिसला. त्यांनी त्याबाबतची तांत्रिक माहिती, त्याचप्रमाणे त्याची गोपनीय माहिती प्राप्त केली असता तो रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आणि सदरचा इसम हा आदमापूर या ठिकाणी राहत असून त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आदमापूर येथून ताब्यात घेतले. त्याचे नाव बाळासाहेब उर्फ अजित प्रकाश पाटील असे असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावरती यापूर्वी 21 गुन्हे दाखल असून पुणे व कोल्हापूर या ठिकाणी 21 गुन्हे दाखल आहेत. सदर इसमाची कडे सखोल चौकशी केली असता तो सदर मंगल कार्यालयामध्ये पाहुणा बनून जात होता, फेटा घालून मंगल कार्यालयात वावरत होता व ज्या ठिकाणी त्यास दागिने असल्याची माहिती मिळत होती त्या ठिकाणावरून तो दागिने चोरून घेऊन जात होता. सदरचे दागिनेबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ते दागिने त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या एका खड्ड्यामध्ये पुरून ठेवल्याचे सांगितले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, अमित सरजे, अनिकेत मोरे, समीर कांबळे, राजी कांबळे, विनोद कांबळे, प्रवीण पाटील, हंबीर अत्तिगरे यांनी सहभाग घेतला.